मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकोटे पाटील यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांना संयमानं आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन केलं। सरकार सहकार्य करतंय, पोलीस प्रशासन सहकार्य करत असताना गैरकृत्य करू नका असं आवाहन गंगाधर काळकोटे पाटील यांनी केलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन। आंदोलनाचा चौथा दिवस आहे। काय आवाहन करेल? आज रस्त्यावर जनता उतरलेली आहे, मराठा आंदोलक उतरलेले आहेत रस्त्यावर पूर्णपणे। काय सांगता? बघा, आंदोलकाच्या भावना तीव्र आहेत, त्याच्यामुळं मी आंदोलकाला शांततेनं घ्यायचा विनंती करतोय। मनोज दादा आपले दैवत असलेले स्वतःचा जीव पणाला लावून तिथं लढतायत, आझाद मैदानात शांततेने मार्गाने उपोषण करतायत। तर तुम्ही आम्ही बाहेर हुल्लडबाजी करू नये, कुणीही कायदा हातात घेऊ नये, कुणी दारू पिऊ नये आणि असं रस्त्यावर काही घाण करणं असेल, रस्ता अडवणं असेल किंवा पोलिसाची हुज्जत घालणं असेल, हे काही कार्य करू नये। मी आता आम्ही सगळे इथं पोलीस बांधवांना असं आवाहन करत होतो, रस्ता अडवू नये किंवा रस्त्यातल्या लोकांना जे मुंबईकर आज ऑफिस चालू असल्यामुळे जे येत जात आहेत त्यांनाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही विनंती करत आज पूर्ण मुंबई या साऊथ मुंबईतल्या प्रमुख मार्गावरून फिरतोय आणि आम्ही सगळ्याला विनंती करतोय, बाबांनो कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना सहकार्य करा। आणि इथंही अजून आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि या इथं आलेल्या सगळ्या बांधवांना आव्हान आहे, आपल्या समाजाची आणि मनोजदादाची इज्जत जाता कामा नये, त्यांना उघडं पडू नाही द्यायचं। त्यांना चुकीचं कुणी म्हणेल असं, त्यांच्याकडे कुणी बोट करल असं कृत्य आपल्याकडून अपेक्षित नाही। आपण जर खरे शिवाजी महाराजांचे मावळे असू, खरे मनोजदादाचे मावळे आणि चाहते असू, तर आपण कुठलंही गैरकृत्य करणार नाहीत आणि गैरकृत्य करणाऱ्याला किंवा दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्याला लगेच पोलिसाच्या ताब्यात दिलं जावं, हे सुद्धा मनोजदादांनी सांगितलंय। आणि मला विश्वास आहे मनोजदादांचे मावळे असं चुकीचं मुंबईत काही करणार नाहीत, मुंबईकरांना त्रास देणार नाहीत। कॅमेरा पर्सन कवितासह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।